बरं मला सांगा, कोणाकोणाला अचानकच अशी क्रेविंग होते जेवणाच्या टायमाला? सगळं जेवण झालेलं असतं, जेवण आपण घेणारच असतो ताट वाढून, तोपर्यंत आपल्याला एखादीना जोराची क्रेविंग होते. जशी की मला आज मला ना सगळं जेवणाची टायमिंग झालेली आहे, 8:30 वाजले, सगळं जेवण झालंय, मिस्टर आणि मुलं जेवायला घे म्हणून सांगतायत आणि माझं काय डोकीत चाललंय माहितीये का, आत्ता मला खायचं आहे लिंबू घालून मस्तपैकी झुणका, तळलेली मिरची. हे ना अचानकच माझं काही पण असतं असं. तर ना भक्तीला मी बाकीचं घ्यायला सांगितलं जेवण, आणि मी इकडे ना पटापट इकडे तळलेली मिरची आणि झुणका करायला घेणार आहे मस्तपैकी. असं मला कधी कधी होतं. तुम्हाला पण होत असणार, पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता कोणाकोणाला असं होतंय ते. तर ज्या तव्यामध्ये मला झुणका करायचा आहे त्याच तव्यामध्ये तेल घालून घेतलं आणि पहिला मिरची तळून घेतली. मिरची ना मीठ घालून मस्तपैकी बाजूला ठेवते शांत गार व्हायला, आणि मग आपण करूया झुणका. तव्यामधला झुणका ना कढईमधल्या झुणक्यापेक्षा तव्यामधला झुणका एकदम बेस्ट होतो आणि मला खूप आवडतो. ह्याच्याबरोबर जर भाकरी असतील ना, वा. पण आता माझ्याकडे पर्याय भाकरी नाही आहे, चपाती केलेत ऑलरेडी, नाहीतर माझे नखरे जास्तच होतील, कोण सहन नाही करणार. तेल तापलेलंच होतं, त्याच्यामध्ये घातलं अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि कांदा टॅमॅटो एकाच प्लेटमध्ये चिरून घेतला होता, तो घालून घेतला. छान असं मस्तपैकी भाजून घ्यायचं. इकडून आमच्या बाजूनं आवाज येतोय की हिचं काहीतरी नखरे मधीच असतात, मग ही भाजी करायची कशाला, हे नवरोबाचा आवाज येतोय तिकडून मला. तर असू देत, मला खायचं आहे ना, मी करणार आहे ना, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे म्हटलं. आणि मी माझ्या पद्धतीनं करायला सुरुवात केली, आणि केल्यानंतर मग बघणार आहे कोण कोण खाते की नाही ते. त्यांना इकडे हिंग वगैरे घालून घेतला. हिंग अगोदरच घालायला पाहिजे होता, पण काय करू, एवढं असं म्हणजे फास्टमध्ये काय सुचत नव्हतं ना. खायचं आहे, कधीतरी काहीतरी नखरे करत असते, त्याच्यामुळे अशी गोंधळ होतोय. थोडासा हिंग घातला, परतवून घेतला, चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि लाल तिखट हे थोडंसं, आणि इथं धनेपूड थोडीशी वापरलेली आहे. हे सगळं मिक्स वगैरे करून घेते. आणि आत्ता आमच्या दारातच गाडी आली होती भाजीची, त्यांच्याकडून पालेभाजी वगैरे घेतले, त्याच्यामुळं मला जेवून झाल्यानंतर त्या सगळ्या पालेभाज्या स्वच्छ निवडून वगैरे फ्रीजला ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आज लवकर जेवून वगैरे घेऊ. तर मधीच हे माझं भरपूर अशी कोथिंबीर वगैरे घातली. आणि असं होतं ना, जेव्हा अचानक आपण काहीतरी एखादा मेनू करतो ना, एवढा टेस्टी होतो की नाही. सगळे आवडीनं खातातच, पण आता मात्र माझ्या नावानं सगळे ठोकतायत, कारण की वेळ झालेली आहे बरीच, आणि त्याच्यात मी हे केले. अगोदर जर असं वाटलं असतं मला ना, तर मी अगोदर केला असता, दुसरी भाजी केली नसती. पण मला अगोदर खायची इच्छा नव्हतीच ना, पण अचानक झाली. आणि मला हे नेहमी होतं काही नाही काहीतरी, पण घरचंच, बाहेरचं असं काय नाही, घरचंच. पाणी घातलं 1 ग्लास भरून आणि छान अशी उकळी काढायला दिली. उकळी आल्यानंतर आपल्याला घालायचं आहे बेसन. म्हणजे इथे ना 3 ते 4 चमचे, म्हणजे आपण पोहे खातो ते चमचे भरून बेसन घेतलं होतं, तेवढंच लागलं. तेवढ्या बेसनमध्ये छान आपला झुणका होऊन गेला. आणि मी ना बरेच जण म्हणजे पातळ पाण्यामध्ये बेसन करून वगैरे घालतात, मला तसं अजिबात आवडत नाही. मला असं ना वरूनच बेसन घातलेलं छान लागतं, आणि मला देखील तसाच आवडतो. तेल सुटेपर्यंत छान असं ह्याला ना हलवून भाजून वगैरे घ्यायचं, म्हणजे पाणी पूर्ण अटपर्यंत, पूर्ण पाणी जाईपर्यंत अशा पद्धतीनं आपल्याला झुणका करून घ्यायचा आहे. मस्तपैकी खमंग वास सुटलेला आहे. कोणाकोणाला अशा पद्धतीचा झुणका आवडतो आणि अचानक खावंसं वाटतं ना, मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण माझ्यापैकीच एक आहात का, मला पण समजेल का मीच एकटी अशी आहे की मला पण अचानक काहीतरी होते असं. अशा पद्धतीने दाट सर असा ना मस्तपैकी झुणका करून घेतला. आणि मी आत्ता खाणार आहे ना ते माझं जेवण दाखवते. लिंबू आणि झुणका, मिरची आणि ही मी भाजी मिक्स म्हणजे भाजी होती ना, तर ती इकडे मस्तपैकी चपाती गरम गरम, हे आहे माझं आजचं जेवण. पण ना लिंबू आणि झुणका कसं म्हणाल तुम्ही, तर मी जेव्हा झुणका खाते ना तेव्हा वरून ना मस्तपैकी असा लिंबू पिळून वगैरे घेतला तर मला तो झुणका जास्त आवडतो, त्याच्यावर मी लिंबू झुणका म्हणते. तर तुम्ही फोडणीत पण जर आवडत असेल तर फोडणीत पण घालू शकता.
किंवा असं वरून पण घेऊ शकता। मी फोडणीत घातलेला नाही, कारण की लिंबू ना कोणाला आवडतो कोणाला नाही। आमच्या घरात 2 मेंबरला आवडतो, 2 मेंबरला नाही आवडत, त्याच्यामुळे मी माझा झुणक्यावरती मस्तपैकी लिंबू वगैरे असं पिळून घेतला आणि खाते। झुणका, लिंबूवाला झुणका, चपाती, मिरची आणि माझी मिक्स व्हेज। तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की ट्राय करा असं आणि कमेंट करून सांगा कसा वाटला।